सगळ्यात जास्ती त्रास विद्यार्थ्यांना देतोय फिजिक्स. आणि फिजिक्सचा पेपर सोडवायचा कसा तर ते क्लिअर मी आता ह्याच्यामधून सांगतोय. हे काय आहे? आन्सर शीट. जी बोर्डचा पेपर झाल्यानंतर बोर्ड शिक्षकांना पेपर चेक करण्यासाठी जे आन्सर शीट देते ते त्याच्यामध्ये कम्प्लीट लिहिलेलं असतं की कोणत्या स्टेपला किती मार्क द्यायचे आणि कशा पद्धतीने सोडवायचे. याचा जर तुम्ही अभ्यास केला, नुसते पेपर अभ्यास करून आन्सर कसे लिहायचा अभ्यास जर केला ना तर क्लिअर तुम्हाला समजेल आणि मार्क्स वाढतीलच. ही आन्सर शीट आहे 2024 ची दिसत असेल. डिटेल देतोय तुम्हाला मी पुढं. प्रत्येक क्वेश्चन मी एक्सप्लेन करतोय की कशा पद्धतीनं पेपर सोडवायचा आहे आणि तुम्हाला मार्क्स जास्तीत जास्त कसे मिळतील. समजा एखाद्या वेळी न्यूमरिकल चुकला तरी मार्क्स कसे मिळतात हे जर माहिती नसेल ना तर पेपर लिहिण्यात काही अर्थ नसतोय. बरेच विद्यार्थी मी पाहतोय एसएच्या एसए 2-2 पेजेस लिहिलेले असतात, काय कुठेही लिहिलेलं असतं, विनाकारण वेळ घालवतात. क्वेश्चन किती मार्कांचा हे पण माहित नसतं. म्हणजे काय पेपरमध्ये 1 मार्कांचा दिलंय पण 2 पानं लिहिल्यात त्यावर. ह्या सगळ्या चुका मुलं बोर्डच्या पेपरला करतात, त्याच्यामुळे त्यांना एक तर टाइम पुरत नाही किंवा चांगल्या पद्धतीने मार्क मिळत नाही. सो डिटेल आपण करू. आताच का हा व्हिडिओ बनवला कारण आता 4-5 दिवसांनी परीक्षा तुमची लागले आणि म्हणजे 16 तारखेला फिजिक्सचा पेपर आहे, तर लिहायचा कसा असतो ते तुम्हाला समजेल. म्हणून हा बोर्डची कॉन्फिडेन्शियल लिहिलंय का हे 2024 चा आहे, त्यामुळे हा पेपर असतो सगळ्या पेपर चेकरकडे दिलेला आहे. तर डिटेल बघूया आपण इथं आता. ओके, तर क्वेश्चन सोडवायचे कसे क्लिअर. पहिली गोष्ट तुम्ही अजून एक्सप्लेन काय, प्रॅक्टिकल एक्झामला तुम्हाला हे मार्क्स दिलेतच 28, 29, 30 मिळाले. म्हणजे काही झालं तर तुम्हाला इतके मार्क्स मिळाले. म्हणजे पासिंग साठी किती पाहिजेत, रिटर्न एक्झामला 7 to 5 मार्क्स पाहिजेत पास होण्यासाठी. परत ग्रेस मार्क वगैरे काय असतं हे नंतर पाहतो, नंतर सांगतो डिटेलमध्ये. सगळे रूल आहेत. इंजिनिअरिंग फार्मसीचे ऍडमिशन होईपर्यंत आपण तुम्हाला याच व्हिडिओ बनवेन. मेन काम आपण काउन्सिलिंग वरतीच करतोय दरवर्षी आणि सगळं फ्री दिलंय आजपर्यंत. असं काही नाही की ढीगभर पैसे वगैरे कोणी घेतलेत आमच्यात. ओके, पहिला पेपर आता हा काय आहे 2024 चा पेपर आहे फिजिक्स. ठीक आहे, आणि त्याची आन्सर की 2024 सेम पेपर, आन्सर की कॉन्फिडेन्शियल आहे. कॉन्फिडेन्शियल मध्ये काय बोर्डची परीक्षा होईपर्यंत किंवा बाबा ते झाल्यानंतरचे काही दिवस हा कॉन्फिडेन्शियल असतोय. प्रत्येक चेकरला हे दिलं जातंय. अगोदर मीटिंग होते पेपर झाल्यानंतर की त्या मीटिंग नुसार पेपर काय झाला, काय समजा आन्सर की मध्ये पण काय चुकीचं असेल किंवा क्वेश्चन पेपर मध्ये काय चुकीचं याच्यावर डिस्कशन होतं मीटिंग नंतर आणि मग पेपर चेकरकडे दिलं जातंय आणि मग पुढे जाऊन की त्यानुसार मार्क दिले जातात. आता पहिला क्वेश्चन आपला सेक्शन ए मध्ये कसं असतं, ऑब्जेक्टिव्ह असतात. ठीक आहे, तुमच्याकडे 10 ऑब्जेक्टिव्ह आहेत 10 मार्क्स ना. पहिला एक दिलेला आहे इथं फॉर्म्युला विचारलाय पुढे मुवमेंट ऑफ इनर्शियाचा, तर त्याचा आन्सर कसं लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 त्यामधला कितवा क्वेश्चन आहे फर्स्ट, त्याचं ऑप्शन लिहा जो बरोबर आहे तो. समजा बी ऑप्शन आहे, हा ऑप्शन लिहायचा आणि त्याच्या समोर त्याचे जे काय आहे ते लिहायचं आहे. म्हणजे बी आणि त्याचा पुढे लिहिलेला आन्सर हे दोन्ही लिहायचं, एक लिहू नका. काही काही मुलं नुसतं बी लिहितात, काही मुलं नुसतं इतकं, दोन्ही लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, सिमिलरली दुसरा क्वेश्चन नंबर टाकला त्याचा आन्सर डी आणि हे सगळं डिटेल त्याचं पुढे. म्हणजे ऑप्शन डी आणि त्याच्या समोर जे काही क्लिअर आन्सर आहे असं लिहिलं तर तुम्हाला 1 पैकी 1 मार्क्स, मॅथमॅटिक्स मध्ये 2 मार्क्स असतील. हा झालं तुमचं कशासाठी, ऑब्जेक्टिव्ह कसा लिहायचा आहे त्याच्या. हे लिहिलं की पैकीच्या पैकी एक्झामिनर देणार आहे. ओके, मग क्वेश्चन नंबर 2 काय असतोय तुमचा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. शॉर्ट मध्ये असतात का, 8 क्वेश्चन आहेत, 8 मार्क्सला लिहिले बघा. ठीक आहे, मग 1 मार्कला एक क्वेश्चन आहे, पहिली काय डेफिनेशन, डिफाइन सेंट्रिपेटल फोर्स. 1 मार्क मिळणार आहे तर फक्त डेफिनेशन लिहायची. आता कोणती डेफिनेशन, एक्झामिनरला काय डेफिनेशन लिहून नाही दिली, एक्झामिनरला माहिती असतं की डेफिनेशन काय. काही मुलं काय मागं पुढे लिहितात, म्हणजे ऍक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज असं करून मागं शब्द बदलतात, शब्द बदलू देत. डेफिनेशनचं मिनिंग सेम राहिलं पाहिजे तर दिलं जातं. त्यामुळे बोर्डानं फक्त डेफिनेशन लिहा म्हणून सांगितले. कुठली डेफिनेशन म्हणजे एक्झॅक्ट ते शब्द काय नाही, मिनिंग लागलं पाहिजे त्याचं. दुसरं काय बघा, व्हाय डिटर्जंट पावडर इज मिक्सड विथ वॉटर टू वॉश क्लोथ्स. डिटर्जंट कपडे धुतलाय नाहीतर धुवा जाऊन धुते वेळी काय वॉशिंग पावडर टाकली जाते त्यात, मग त्याला आपण डिटर्जंट पावडर म्हणतोय. ती का टाकली जाते ते टाकल्यानंतर इथं आता काय, हा परफेक्ट क्वेश्चन पुस्तकात नाही आहे, त्याचं मिनिंग आहे. म्हणजे हाच क्वेश्चन असा कुठं सापडणार नाही ना. काय, रिड्यूस द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर. डिटर्जंट पावडर टाकल्यानंतर सरफेस टेन्शन कमी होणार आणि सरफेस टेन्शन कमी झालं तर धुवू शकताय, म्हणजे घाण जी निघणार आहे. हे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे, 1 ते 2 ओळीमध्ये लिहिलं पाहिजे. नंतर व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ आयडियल व्होल्टमीटर, तिसरा क्वेश्चन इन्फिनिटी. एक शब्द माहिती तुम्ही लिखताय
द रेझिस्टन्स ऑफ आयडियल व्होल्टमीटर इज इन्फिनिटी. इतकंच, म्हणजे इन्फायनाईट आपण लिहितोय. एक शब्दामध्ये एक्झामिनरला उत्तर दिले बघा त्यांनी, जास्तीचं काय मागितलेलंच नाहीये. ओके, त्यामुळं 1 मार्कचे क्वेश्चन आहे तर एका ओळीतच उत्तर पाहिजे. विनाकारण येतंय म्हणून इथं ढीगभर लिहू नका. सेंट्रीपेटलचा पाक सगळं खानदान लिहितात तिथं. कुठनं आला, युनिट काय काय, काही गरज नाहीये. काही काही डेरिव्हेशन पण लिहिलेले असतात. पेपर चेक केलेले मी, डेरिव्हेशन पण काय गरज आहे. डेफिनेशन मागितलं 1 मार्काला, तेवढंच लिहा ना. म्हणून तर मी तुम्हाला दाखवतोय की पेपरला लिहायचं काय आहे. ठीक आहे. देन सेक्शन बी. आता हे क्वेश्चन किती मार्कांचे आहेत? 2 मार्कांचे आहेत. बघा, पहिला क्वेश्चन काय, एक्सप्लेन द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ अ थर्मोडायनामिक सिस्टीम. द गॅस लिहिला बाय हिटिंग. गरम केल्यानंतर त्याची इंटरनल एनर्जी चेंज कशी होणार, हा 2 मार्कांचा क्वेश्चन. 2 मार्काच्या क्वेश्चनला काय, इकडे येतो इकडे येतो इकडे येतो. हा, डायग्राम पाहिजे. डायग्रामला किती मार्क दिलाय? अर्धा मार्क. हाफ मार्क डायग्रामला आणि त्याचं एक्सप्लेनेशनला 1.5 मार्क्स, म्हणजे 1.5 मार्क. टोटल झाले 2 मार्क्स. म्हणजे तुम्ही काही केलं, डायग्राम काढली आणि समजला लिहायला कंटाळा आला, झोपून गेला किंवा आठवलंच नाही, तर अर्धा मार्क. पण मी तो ज्या मुलांना डायग्राम येतात त्यांनी डायग्रामवर काय लिहायचंय ते लिहा. कुठल्या भाषेत काय जे आयुष्यात ह्या डायग्रामवर जेवढं आठवतं किंवा हीट बद्दल त्या गॅसला दिलं सगळं लिहा. कारण काय माहितीये का, डायग्राम बरोबर काढल्या म्हणजे त्या शिक्षकाला, समोरच्या एक्झामिनरला कळाला अर्धा मार्क तर दिलाय त्यानं, आणि त्याला कळालं की विद्यार्थ्याला माहिती आहे. मग त्याच्यावर तुम्ही काही जरी लिहिला, काही पण म्हणजे गाणी लिहिशिला, त्याच्याबद्दल लिहिणार रेटिंग, त्यातलं तुम्हाला 1.5 पैकी 1.5 जरी दिलं नाही तर 1 किंवा अर्धा देणारच आहे. बेस्ट लिहिलं तर 1.5 देणारच आहे. क्लिअर आहे. पुढचा क्वेश्चन काय, कन्स्ट्रक्शन ऑफ अ स्पेरिकल वेव्हफ्रंट बाय युजिंग हिगिन्स प्रिन्सिपल. ओके, मग त्या हिगिन्स सरांचा प्रिन्सिपल जो टाकलाय ना, त्याची डायग्राम परत हाफ मार्क आहे, अर्धा मार्क्स, आणि त्याचा एक्सप्लेनेशनला 1.5 मार्क्स. क्लिअर. पुढचा क्वेश्चन काय, डिफाईन मॅग्नेटायझेशन. डेफिनेशन 1 मार्क. डेफिनेशन तुमच्या भाषेत लिहिला चालेल, पुस्तकातल्या हायशी रट्टा मारला असेल तरी चालेल. युनिट पाहिजे आणि डायमेन्शन. आता बघा, युनिट पाहिजे, युनिटला हाफ मार्क आणि डायमेन्शनला हाफ मार्क. क्लिअर. तुम्ही मॅग्नेटायझेशनवर पानभर लिहिलं आणि युनिट अँड डायमेन्शन सोडून दिला तर ह्याला तुम्ही लय लिहिले म्हणून 2 पैकी 1, 1.5 देणार नाही. सॉरी, 2 पैकी 2 किंवा 1.5 देणार नाही. डेफिनेशनला 1 मार्क आहे, तेवढाच दिला जाणार. समजतंय. मोठे क्वेश्चन जे काय असतात आपले, कुठले, सेक्शन सी 3 मार्क्सचा क्वेश्चन. 3 मार्क्स. आता बघा की कम्प्लीट न्यूमरिकल टाकला असेल, अ सर्क्युलर कॉइल ऑफ वायर मेड ऑफ 200 टन्स वगैरे सगळं कम्प्लीट दिलंय. 3च्या 3 मार्काला न्यूमरिकल आहे. तर त्यात काय मागितलंय, पहिला फॉर्म्युला लिहिला फक्त. फॉर्म्युला किती मार्क आहे? 1 मार्क. काही मुलं अंधश्रद्धा पसरवतात, काय पसरवतात, गिवन डेटा लिहिला की 1 मार्क. गिवन डेटाला मार्क नसतात. वगैरे काय तर हे लिहिले मी, एन वगैरे नाहीये. फॉर्म्युल्याला फिक्स मार्क, 1 किंवा अर्धा मार्क्स. इथं 3 मार्काचा क्वेश्चन आहे, 1 मार्क आहे. ह्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला तर 1 मार्क मिळणार, म्हणजे 2 मार्क इथं झालं. पुढं ह्या व्हॅल्यू चुकलं बरोबर आलं काय माहित नाही, पण हे 2 मार्क तर त्याचे दिले. आणि जर आन्सर बरोबर आलं शेवटचं तर त्याचा 1 मार्क. असे 3 मार्क्स तुम्हाला दिले जातात. काही करा, इतके मार्क्स फिक्स आहेत. फॉर्म्युला झाला 1 मार्क. आता ज्याला फॉर्म्युला येतोय व्हॅल्यू टाकू शकते ना, वरच्या आयाशा उचलून तरी टाकायचे, ते 2 मार्क्स होतात. पुढे थेरॉटिकल क्वेश्चन आहे. समजा डिफाईन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, एक्सप्लेन द एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक. डिफाईन म्हणलाय म्हणजे 1 मार्क यायलाच पाहिजे. डेफिनेशनला 1 मार्क. डायग्राम ऑफ एक्सपेरिमेंटल सेटअपला 1 मार्क, आणि ती डायग्राम एक्सप्लेन केला त्याचा 1 मार्क. असे टोटल 3 मार्क्स तुम्हाला मिळाले. क्लिअर आहे. म्हणजे तुम्हाला डेफिनेशन, एक्सपेरिमेंटल सेटअप आणि एकदा फिगर काढली कशाचे पुढे लिहू शकता. हे झाले 3 मार्क्सचे क्वेश्चन. एक थेरॉटिकल झाला, एक न्यूमरिकल झाला. पुढे 4 मार्कांचा क्वेश्चन. 4 मार्क्सचा क्वेश्चन काय करतोय आपण, 4 मार्क्सच्या क्वेश्चनला बघा, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर. मग ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशनला 1 मार्क दिलाय. क्लिअर आहे. एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. कन्स्ट्रक्शन म्हणजे त्याची फिगर तर पाहिजेच. डायग्रामला हाफ मार्क, कारण डायग्राम काढा म्हणलं नाहीये. एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन वर्किंग, कन्स्ट्रक्शन करायचं म्हणजे ऑब्व्हियसली डायग्राम येणार. कन्स्ट्रक्शनला हाफ मार्क, 2 मार्क झाले. वर्किंगला 1 मार्क, हे 3 मार्क झाले. राहिले काय पुढं, डिराइव्ह द इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. मग स्टेप अप स्टेप डाऊन वगैरे तुम्ही जे करताय किंवा इफिशियन्सी वरनं करताय सगळं. आता इथं काय पाहिजे होता की बाबा सेकंडरी आणि प्रायमरी इफिशियन्सी वरून वगैरे करताय. स्टेप अप स्टेप डाऊन पण इथं घुसवू शकत होते, पण क्वेश्चन खूप मोठा झाला असता. इक्वेशन आहे त्याचा 1 मार्क. असे 4 मार्क्स दिले. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन विचारलाय का हे पहिला बघायचं, किती मार्कांना विचारलंय हे बघायचं, आणि मग लिहायचं.
ठीक बरं. आता समजा हा 4 मार्काचा विचारला आणि ह्या 2च ओळीत लिहिला काहीतरी, तर कोण देणार आहे? 2 ओळीत काय लिहिलंय बघणार, पहिला डेफिनेशन लिहिले असेल तर 1 मार्क, बाकी कशाला टाकणारच नाही. ट्रान्सफॉर्मर बद्दल सगळी त्याची कुंडली काढलाय पण नाही देणार. काय विचारलंय ह्याच्यासाठी मार्काचं डिस्ट्रीब्युशन. प्रत्येक स्टेपला तुम्हाला मार्क्स देणार आहेत, काही करा होते. समजा तुम्हाला ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन थोडीफार माहिती आहे, बाकी काय आठवना, तर ट्रान्सफॉर्मरचे जेवढ्या फिगर इक्वेशन वगैरे आठवतं ते काही काही वेळा स्टेप अप स्टेप डाऊन घुसवतात. ठीक आहे, विचारलंय का बघा, मग टाका. विनाकारण काय टाकण्यात आहे. इफिशियन्सी बद्दल विचारलं असेल तर इफिशियन्सी बद्दल आपण डिटेल लिहिणार. त्यामुळे जे विचारलंय त्याच्यानुसार तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत, अदरवाईज मिळत नाही. हा थेरी एखादी फिगर काढला, लिहा त्याच्यावर पानभर. तुमचं पेपरचं प्रेझेंटेशन कसं आहे त्याच्यावर मार्क्स मिळतात. कुणाचं पण सांगतंय म्हणून कोण ऐकून बसू नका. हे जो मी डायरेक्ट पेपर दिलाय, पेपरवर काय असतं तेच बघून मार्क्स देतात. विनाकारण मार्क्स त्यांनी इच्छा झाली म्हणून नाही. हा थोडंफार अर्धा एखादा मार्क कुठेतरी ऍडजस्ट होतो का, एक्सटर्नलला वाटतं, म्हणजे एक्झामिनरला वाटतं की बाबा चेक करते हा मला वाटतंय ठीक आहे, पण एक्झॅक्ट तसं नाही आहे, तर तो अर्धा मार्क देऊन टाकतो. असा अर्धा 3-4 ठिकाणी दिला तर 1-2 मार्क्स वाढतात. ठीक आहे, त्यामुळे मॅक्सिमम स्कोअर करायचा असेल तर पॉईंट वाईजच लिहायला पाहिजे. आणि ज्यांना मार्क कमी वाटतात असं वाटतंय त्यांनी पण मार्काची सिस्टीम बघा कशी आहे. ठीक आहे, तुम्हाला सगळे डिटेल PYQ वगैरे मोबाईल ऍप मध्ये आहेत, ते पाहून घ्या. थँक्यू.